नमस्कार. पेशानी सर्जन असलेल्या मुलाने लिहिलेला हा अतिशय सुंदर लेख, बीजांड ते ब्रह्मांड. वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई हंतरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव 90तले. झिजलेल्या कमरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता, पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाऊस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर. मनाला पटेना. अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ. मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं. लाळेर लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा, दमदाटी करत भरवलेले चिवकाऊचे घास, कधी ठसका, कधी मळमळ, कधी उलटी, बहाणेच बहाणे. पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांची जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून, कपडे घालण्यापासून तेल लावून वेणीफणी करण्यापर्यंत सगळं. दिवसातून 2-3दा घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर, अपडाऊन सुरू. धावपळ होत होती, पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोचता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं. पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीनं गड सोडला. मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं, पुण्य कमावलंस. त्याचं खरं असलं तरी हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल. देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं असं कुठेतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई. रामची असो की श्यामची, कैकई असो की गांधारी, आई सगळ्यांची सारखीच. शरीरानं आणि मनानं आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता. फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या उंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी. प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा. तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी. खालून वर नेणारं, बीजांडातून ब्रह्मांडात पोचवणारं. तिच्या बीजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोम म्हणजे आपण. 1 मिलीमीटर पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर मुळं पसरून तिचंच रक्त शोषून तगणारं बाणगुळ. मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते. चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव, तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं, आधीपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी. नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. नॅनोग्रॅमपासून ते किलोग्रॅमपर्यंतची वाढही तिच्याच कोठारातली. कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका. कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. लाथा मारणारं बाळ आणि लाथा मारणारी परिस्थिती दोघांना झेलत तारेवर झुलणारी ती डोंबारीणच. 9 महिने 9 दिवसांची कसरत. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव. बाळ निवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा उष्टी काढा. सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास,
म्हणजे घटिका भरल्याची नांदीच. चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले की सुरू झालेल्या प्रसव कळा. खोल गूढ अगम्य कृष्णविवरातील वादळ. सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे, नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका, एकामागून एक. बाळाच्या ओढीनं वाढलेल्या कळात जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा, काही सौम्य तर काही रौद्र. उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या कळांवर कळा. प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलग होऊ वाहतो. मुळापासून विस्थापित होण्याच्या भीतीनं बाळही अस्वस्थ होऊ लागतं. अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव, गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि निखराची एक शक्तिशाली कळ. किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेलं आणि दाईनं झेललेलं गोंडस बाळ. मातेनं सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या आधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे. फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळांच्या ओठावर विसावले की अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो. माता पुराणातली असो किंवा पुराणातली, तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं. अनुसया असो की आदिती, दिगंबराची असो की पैगंबराची, आई ही शेवटी आईच असते. जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत. तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शून्यच. जगभरात फिरला पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॉल नाही दिसला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक ही या नात्यात फक्त कागद आहेत. आईचं कर्ज फेडण्याइतका त्यात बॅलन्स आहे कुठे? या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा मार्ग एक उतराई. शक्य असेल तर जरूर बना आईची आई.